नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, येत्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांसमोर दुहेरी आव्हान आहे. पक्षाच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहेच, परंतु त्याचबरोबर स्वतःला देखील निवडून येण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. याचं कारण असं, त्यांचा नागपूर मतदारसंघ जो आहे, ती जी सीट आहे ती धोक्यात आहे. 100% त्यांचा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो धोक्यात आहे. याचं कारण असं की फडणवीसांना आता शत्रू वाढलेले आहे आणि दिवसागणिक त्या शत्रूमध्ये वाढच होताना दिसते आहे. त्यामुळे फडणवीसांना स्वतःला निवडून येण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे आणि त्यांना जिंकून यावंच लागेल. मंडळी, एकूण विचार केला तर फडणवीसांचे मुख्य शत्रू आजला कोण, त्यांना टार्गेट कोण करतंय आणि ते पडावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कोण करत आहे, तर मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे शरद पवार साहेब, दुसरं उद्धवजी ठाकरे, संजय राऊत. ह्यांना काही करून फडणवीसांचा पराभव हा करायचाच आहे. कारण त्यांचे फडणवीस हे नंबर 1चे क्रमांक 1चे शत्रू प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे आणि हे सगळे जे आहेत, म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा आणखीन काही काँग्रेसची अन्य मंडळी, नाना पटोलेंसारखी अन्य मंडळी असतील, ही सारी मंडळी ही उघड शत्रू आहेत. म्हणजे ते राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे ते त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणं यात काही विशेष नाही आहे. जसे फडणवीस पण त्यांना पाडण्याचे प्रयत्न करणार आहेत. परंतु त्या व्यतिरिक्तही, ह्या उघडकोड शत्रूंच्या व्यतिरिक्तही भाजपमध्ये म्हणजे पक्षांतर्गत शत्रूही फडणवीसांसमोर अनेक आहे. पक्षांतर्गत आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि त्यातही वाढ होताना दिसते आहे. कारण फडणवीसांचं असणारं क्रमांक 1चं स्थान पक्षातलं हे पक्षातीलच अनेक जणांना, काही जणांना खुपत आहे. ह्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. याचबरोबरीने शरद पवार यांची एक राजकारणात वेगळी ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक त्यांची वेगळा परिचय आहे. तो असा की एवढ्या वर्षाच्या त्यांच्या 45-50 वर्षाच्या प्रदीर्घ राजकारणामध्ये शरद पवारांनी ठरवून अनेकांना निवडणुकीत पाडलं आहे, पराभूत केला आहे. शरद पवारांनी हा पराक्रम अनेक वेळा केला आहे. अगदी विखे पाटलांपासून म्हणजे नगरच्या विखे पाटलापासून सुरुवात केली आपण तर भोरचे अनंतराव थोपटे असतील किंवा पतंगराव कदम असतील, अशी अनेक नावं घेता येतील की ही सर्व मंडळी त्यांच्या भागातील खूप मोठी मंडळी, मोठे संस्थानिक आणि ते कायम निवडून येणारे लोक हे. परंतु याही मंडळींना पाडण्याचं काम किंवा पराक्रम हा शरद पवारांनी ठरवून केलेला आहे. त्यामुळे त्यानंतर अजित पवार आणि पार्थ पवार यांचा 2014ला जो पराभव झाला तो कुणी केला, ते अजित पवारांना ती सल होती मनामध्ये, ती आजही आहे. आणि त्यातही आत्ता पुन्हा पारच्या आईचा म्हणजे सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. त्यामुळे फडणवीस आत्ता जे टार्गेट आहे ते शरद पवारांकडून क्रमांक 1चे टार्गेट हे आत्ता फडणवीस हे आहे. मात्र असं जरी असलं तरी शरद पवार हे अनेकांना प्रयत्न करूनही पाडूही शकले नाहीत, पराभव अनेकांचा करू शकले नाहीत. अशी काही नावं आहेत की शरद पवारांनी ठरवलं, त्यांना जंग पछाडलं की हे पराभूत व्हावेत, परंतु ती माणसं पराभूत झाली नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये. कारण त्यांचा एकूणच त्यांचं काम, त्यांचं संघटन कौशल्य आणि त्यांचं असणारं मतदारसंघातल्या लोकांवरचं प्रेम, यामुळे ती माणसं पडली नाही, पराभूत होऊ शकली नाही. परंतु शरद पवारांनी असे पराभव करण्यासाठी प्रयत्न केले, टार्गेट केलेली माणसं, उदाहरणार्थ गोपीनाथराव मुंडे, त्यांनाही पराभव करण्यासाठी
शरद पवारांनी खूप प्रयत्न केले होते. सदाशिवराव मंडलिक जे 2009 साली शरद पवारांनी त्यांना मुद्दाम तिकीट नाकारलं आणि अखेर ते सदाशिवराव मंडलिक हे बंडखोर म्हणून उभे राहिले आणि शरद पवारांच्या अधिकृत उमेदवाराचा त्यांनी बंडखोरी करून लोकसभेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले सदाशिवराव मंडलिक. त्यानंतर रत्नाप्पा कुंभार ही एक मोठं नाव आहे सांगली जिल्ह्यातलं. ते आता दिवंगत आहेत, पण त्यांनाही पाडण्याचा शरद पवारांनी एकेकाळी प्रयत्न केला होता. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या एका नवख्या माणसाला तिकीट दिलं आणि अखेर रत्नाप्पा कुंभार हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि शरद पवारांच्या उमेदवाराचं त्यांनी डिपॉझिटही जप्त केलं. असाही इतिहास आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण जर 2009 ते 14च्या दरम्यान जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे साधारणपणे 4 वर्ष, त्या काळात पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवार आणि अजित पवार ह्यांचं कोणतंही काम ते लगेच होऊन देत नसत, अडवत असत, फायलीत रोखून धरत असत. अशा वेळी शरद पवारांना त्यांचा पराभव करणं हे काही कोण अपेक्षित होतं, परंतु कराड विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले नाही. परंतु हे जरी असलं तरी शरद पवारांचं ह्या वेळेचं टार्गेट, ह्या वेळेचं लक्ष एकच आहे आणि ते म्हणजे फडणवीसांचा पराभव करणं. त्यासाठी ते सर्व प्रकारची साम दाम दंडभेद अशी सगळ्या प्रकारची साधनं वापरू शकतात. त्यामुळे फडणवीसांना मात्र सावध राहावं लागणार आहे. बेसावध राहून अजिबात चालणार नाही, कारण शरद पवारांची यामध्ये निश्चितपणे ख्याती आहे. दुसरी गोष्ट, पक्षांतर्गतही त्यांना मदत मिळणार आहे, रसद मिळणार आहे. त्यामुळेच हा पराभव हा विरोधी पक्षाला सोपा होत असतो. आता त्यामुळे संघाचा नागपूर हा बालेकिल्ला आहे. संघाचं तिथे मोठं नागपूरमध्ये काम आहे. त्यामुळे फडणवीसांना संघाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, प्रयत्नांची शर्त करावी लागणार आहे. परंतु संघापुढच्या मर्यादा अशा आहेत की संघाचे कार्यकर्ते बहुसंख्य तरी काही प्रमाणात तरी तथाकथित उच्चभ्रू समाजातील असल्यामुळे हा जो निवडून येण्याचा विषय असतो ह्याला बहुसंख्य मतं ही बहुजन समाजातली कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे अखेर फडणवीसांना बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावं लागणार आहे, ताकद द्यावी लागणार आहे आणि प्रचारासाठी त्यांना उद्युक्त करावं लागणार आहे. तरच फडणवीसांचा निभाव लागू शकतो. फडणवीस 2009, 14 आणि 19 सलग 3 वेळा फडणवीस निवडून आलेले आहेत. त्यामुळे चौथ्यांदा काय होतं ह्या आपल्या सर्वांचंच तिकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता फडणवीस जर जिंकले तर राज्याच्या राजकारणात ते नंबर 1चे असतील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. परंतु दुर्दैवाने जर फडणवीसांचा पराभव झाला तर मात्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणात मागे पडू शकतात. त्यामुळे फडणवीसांसमोर हे एक मोठं आव्हान आहे की स्वतः निवडून येण्याचं. बाहेरचे शत्रू आणि पक्षांतर्गत शत्रू यांच्यावर मात करून जर ते विजयी झाले तर नक्कीच राजकारणात ते पुन्हा मागे पडणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणातून ते केंद्राच्या राजकारणातही जाऊ शकतात. फक्त त्यांना आत्ता मात्र बेसावध राहून बिलकुल चालणार नाही, कारण त्यांना 160-150 जागांचा भाजपच्या ज्या जागा वाट्याला येतील 150 ते 160 साधारणपणे त्यांचा प्रचार करायचाच आहे आणि त्यामधील अधिकाधिक जागा त्यांना निवडून आणायच्या आहेत. परंतु त्यामध्ये केवळ दंग राहून चालणार नाही, तर त्यांना त्या जोडीने स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. कार्यकर्त्यांना आणि सामान्य माणसांच्या भेटीगाठीवर त्यांना भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे मंडळी, यावर आपलं काय मत आहे, काय आपला अभिप्राय आहे तो आपण जरूर नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.